आईची गोधडी मी नाही घेऊ शकत। यात तुमच्या आईच्या आठवणी आहेत। तुमचा या गोधडीवर किती जीव आहे मला चांगलंच ठाव आहे। म्हणूनच तुम्हाला देतो। माझा इतका जीव आहे या गोधडीवर, त्यामुळे ती तुमच्याकडे सुरक्षित राहील हे मला माहिती आहे। मालक, तुम्ही जरी माझ्या रागवले असाल ना, तरी माझ्या आयुष्यात आलेले सगळ्यात चांगले मालक आहे। तुम्ही मला आदर दिला जो कधीच मला कुणी दिला नव्हता। माझ्या जादूचा कधी बी गैरफायदा घेतला नाही तुम्ही। मी रागवले नाहीये तुमच्यावर, फक्त वाईट याचंच वाटतंय की तुम्ही माझ्यावर का रागवलात हे मला सांगत नाही तुम्ही। म्हणून आज मी परत माझ्या जगात जाते। कुठे चाललीस? चला चपात्या करायच्या आहेत। बघावा त्या उंडारात असते। चल। झाल्या चपात्या? झाल्या? आणि बाकीची कामं कोण करणार? झाली समधी कामं। बर जा, कुठे जातेस ती? पण मी हाक मारल्यावर लगेच यायचं। हा, सांगून ठेवते। मावशी, काळजी घ्या। कशाला घेईन मी माझी काळजी? तू कशाला मला सांगते का? भानू भानू झाली काम? भानू, आज ना मी माझ्या नवीन बिझनेसच्या मीटिंगला चाललोय। सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहिला ना, आता माझी कामं नक्की होणार। समीर साहेब, मला खात्री आहे की तुम्ही एक दिवस ना खूप मोठे बिझनेसमॅन व्हाल आणि तुमचं एका खूप चांगल्या पोरीशी लग्न होईल। काळजी घ्या। काळजी घ्या? ऑल द बेस्ट म्हणायचं असेल। भानुताई, कुठे चाललीयस? मोहन काकाकडे चाललीयस का? नीट अभ्यास करा आणि आई बाबांना त्रास देऊ नका। जा जा, शाळेला उशीर होत असेल ना। भानुताई, संध्याकाळी आमच्यासोबत खेळायला ये हा। वय, काळजी घ्या। थँक्यू भानुताई। अगं बाई भानू, कुठेस तू? अगं सगळी कामं तशीच पडलीयत। शोभा वहिनींच्या घरी तर कामं बरोबर करायची तू। हे बघ, माझ्याकडे हालगर्जीपणा चालणार नाही। सगळी कामं आटपून घे, जा। आई ग, अंजली ताई, काळजी घ्या। हा हा, जा तू। बाई, राहिला ना हा मोहन्या, अजून याचा पत्ता नाही। शोभत आहे, किती छान दिसतंय। आरसा पण तुमच्याकडे बघून लाजतोय बघा। अशाच हसत राहा।
कुठे गेली? कोण शोभा? भानू. भानू इथे आल्या होत्या? हा मग गेली असेल. नाही, दिसल्या नाहीत मला जाताना. नाही का? मग मला भास झाला असेल. तुला यायला एवढा उशीर का झाला? जा ती पिशवी ठेव आणि पाणी दे मला. हं. मोन्या, कपडे भिजत घातलेस का? नाही शोभा. अरे मग पाणी तरी भरून ठेव. पाणी गेल्यावर कपडे कशाने धुणार आहेस? हो हो हो. पाण्याचा थेंब नाहीये घरात. मोहन, तुला आता माझी गरज नाहीये तर मी ते थांबून काय करू? मी जिथून आले होते तिथे परत चाललीये मोहन. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला माफ कर. जेवणाची तयारी पण कर. हो. ते काम कर, तांदूळ दे, मी तुला निवडून देते. तेवढीच तुला मदत. जा. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्याला 100 दिवस पूर्ण झाले आज. आजपासून मी तुमचा मालक नाही. अगं बाई, पाणी गेलं? आत्ताच तर पाणी आलेलं. घरात एक थेंब पण पाणी नाहीये. ए माधुरी, पाणी गेलंय. पाणी घेऊन ये लवकर. माझ्या डोळ्यात साबण गेलाय का? हाने, अगं पाणी गेलंय. हिला कामावर ठेवून काही उपयोग नाहीये. सगळी कामं मलाच करावी लागतायत. येऊ देत, कामावरनं काढूनच टाकते. गेलं पाणी. आता असं करून काय नळाला पाणी येणार आहे का? नाही. पाण्याला पण आता काय झालं काय माहिती. आता बघत काय बसल्यास नळाकडे? आपल्याच नळाचं पाणी गेलंय का चाळीमध्ये आणखीन कोणाच्या? बघून ये, जा ना. जा ना. जातो. मोन्या, मोन्या पाणी आलं. मोन्या, मोन्या नळाला पाणी आलं, लवकर ये. मोन्या, पाणी आलं. ए देवा, परत गेलं.
हे बघा मावशी, मी पहिला नंबर लावलाय तर मी पहिलं पाणी भरणार आहे. हा? मानू पण ना आत्ताच कामाच्या वेळेला गायब झाली कुठंतरी. ए मास्टर, हे धर, हे पाणी भरून ठेव आणि नंतर घेऊन ये घरात. ये. हो सासूबाई, भरतो भरतो. हे असं का होतंय? मी चौकातल्या नळावर जाऊन प्रयत्न करू का? आधी आमचा नंबर आहे, आधी आम्ही पाणी भरणार. हा, तुम्ही पुढे येऊन दाखवस, नुसताच दूर करतोय एकेकाचा. बाजूला चल. अरे हो. अरे मदन, अरे तू काय करतोय? मदन, काय माहितीये का, तू नुसतं एकटा आंघोळ करत बसलास आणि पाणी गेलं समजा तर कोणालाच पाणी मिळणार नाही ना, आणि पाणी गेलं तर मग प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, व्हा तुम्ही वर, मी येतेच पाणी घेऊ. माधुरी, तू बोलतेस म्हणून जातो मी. चला, आता माझा पहिला नंबर आहे, मी पाणी भरणार. सकाळपासून तूच पाणी भरते, आता मी भरणार आहे. ओ, वहिनी, हे काय चाललंय तुमचं? मी पाणी भरणार आहे. हे काय? भांडा, अजून भांडा. गेलं पाणी. स्वतःही नाही भरलं ना आम्हाला नाही भरू दिला. अंजू, हा? हांडा भरलाय का ग? अगं बाई, हो, बाजूला. ती डुचकी पळाली नुसती. हं. अहो, पाणी गेलं ना, आता वर या. तुम्ही नळाला हात लावून काय पाणी येणार आहे? वर या. आलो शोभा. बहुतेक माझं इथलं काम संपलं नाही अजून. रात्र झाली तरी मोहनला माझी आठवण आली नाही. एवढा कसला राग आलाय त्याला? अख्खा दिवस गेला तरी त्याला प्रश्न पडला नाही की मी कुठे गेलीये. या अंजी आणि माधुरीच्या भांडणामुळे आज माझी आंघोळ राहिली. आता येऊ दे ना, काय मागायला देते काय बघ. तू ना खबरदार त्याला काय शिवून दिलंस तर. नाही नाही शोभा, नाही दे. शोभे, हे शोभे, माझ्याकडे पाणी नाही. अगं पाणी नाही, जेवण तर आहे ना. का म्हणून जेवण नाही केलं? जेवण करायला घरात असली पाहिजे ना ती. कुठे गेली? अगं पाणी गेल्यापासून ती गायब झालीये. कुठे कलमडलीये कुणास ठाऊक. म्हणजे सकाळी गेल्यात ते अजून आल्याच नाहीयेत. आता
मी काय कानडीत सांगितलं का? तेच बोलले ना. तुला काय करायचंय? नाही काय शुभा, मी जरा खाली जाऊन येतो. कुठेही जायचं नाही, जेवायला बस. मला भूक लागली, मी नाही थांबणार. हो, मला सुद्धा भूक लागली आहे बाई. बर. सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. मोहिनी, मोहन, मोहिनी, मोन्या, काय करतोस नळाजवळ? जेवायला बस. हो, आलो आलो. चपाती दे. मोहिनी, मोहननी मला हाक मारली. मोहिनी, मला खात्री होती की तुम्हाला बोलवायला नक्की येणार. मी तुम्हाला बोलवायला नाही आलोय. मी तुम्हाला हे सांगायला आलोय की आज जी तुम्ही ही काय जादू केलीत ना, त्यामुळे चाळीतल्या लोकांचे किती हाल झाले. प्लीज हो, तुम्ही असलं काही करत जाऊ नका प्लीज. मला यात खरंच काही नकोय. मोहन, तुला मी भानू म्हणून नकोय ना? ठीक आहे, मी आजपासून भानू नाही होणार, पण मला मोहिनी म्हणून तरी तुझ्या सोबत असू दे. मी कोणाला नाही दिसणार. मी तुझ्यासाठीच या जगात आली ना. पण मी भानू म्हणून नाही, मी मोहिनी म्हणूनच बोलतोय. मी खूप खूप सामान्य माणूस आहे. माझ्या कुणाकडनंच आणि कसल्याच अपेक्षा नाहीयेत. आपण बरोबर नाही राहू शकत. मला नकोय तुमची सोबत.